हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज आपण बनवणार आहोत चपातीचा चिवडा. तर सगळ्यात आधी तर इथे मी ज्या चपात्या उरलेल्या होत्या रात्रीच्या, त्या मिक्सरमधून बारीक करून घेतलेल्या आहे एकदम. आणि त्याच्यानंतर कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी टाकायची आणि जिरे मोहरी चांगली तडतडली की त्याच्यानंतर इथे मी 2 कांदे कट करून घेतलेले आहेत एकदम बारीक. आणि त्याच्यानंतर 2-3 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर कट केलेली आहे. आणि कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण हिरवी मिरची टाकायची त्यामध्ये. आणि हिरवी मिरची टाकल्यानंतर त्यामध्ये एक टोमॅटो कट केलेला आहे मी बारीक, तो टोमॅटो देखील टाकून द्यायचा आहे आणि व्यवस्थित असं ते फ्राय करून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता कांदा चांगला गोल्डन होईपर्यंत भाजून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या टाकल्यात मी. आणि सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे हा. आणि होतं ना असं कधी चपात्या आपल्या उरून जातात, तर मग उरलेल्या चपात्यांपासून हा सगळ्यात बेस्ट उपाय आहे की आपण अशा प्रकारे त्याचा चिवडा बनवून खाऊ शकतो आणि खूप छान लागतो खरं तर. आणि इथे व्यवस्थित आता फ्राय करून झाल्यानंतर इथे मी टोमॅटो घेतलेला आहे एक आणि तो देखील बारीक कट करून टाकून द्यायचा आहे त्यामध्ये आणि तो पण थोडा वेळ फ्राय करून घ्यायचा आहे. आता तो फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे मी. आणि त्याच्यानंतर मग आपण चपातीचा जो भुगा केलेला आहे बारीक, तो टाकून द्यायचा आहे. आणि एकदम हलकंसं थोडंसं मीठ टाकायचं आहे, कारण ऑलरेडी आपण पिठात चपातीचं पीठ मळताना मीठ टाकलेलं राहतं, त्याच्यामुळं मीठ थोडंसंच टाकायचं आहे. आणि इथे व्यवस्थित तो फ्राय करून घ्यायचा आहे चिवडा. आणि त्याच्यानंतर वरतून मस्त अशी कोथिंबीर टाकायची आणि 1-2 मिनटंच परतून घ्यायचं आणि गॅस लगेच बंद करायचं आहे. अशा प्रकारे आपला चपातीचा चिवडा रेडी झालेला आहे. थँक्यू.